श्री स्वामी समर्थ. जेव्हा जेव्हा आयुष्याला कंटाळशील, जेव्हा जेव्हा आयुष्यातील दुःख तुला त्रास देतील, जेव्हा जेव्हा आयुष्यातील संकट संपणार नाहीत, तेव्हा तेव्हा फक्त स्वामींचं नाव मुखी घे. प्रत्येक संकटाला मार्ग निघेल, प्रत्येक दुःखाचा अंत होईल. स्वामी समर्थ स्वतः भक्तांसाठी प्रत्येक गोष्टी त्यांच्या ऐकतात, ते म्हणजे आपले स्वामी. प्रत्येक गोष्टीला समजावून सांगतात, ते म्हणजे आपले स्वामी. कारण की स्वामींचे विचार आणि त्या विचारातून शिकलेला माणूस, तो माणूस यशस्वी ठरतो. तर स्वामींचे विचार आजच्या या स्वामींच्या संदेशामध्ये तुला समजायला मिळणार आहेत, तुला ऐकायला मिळणार आहेत. चुकूनही आजचा हा स्वामी संदेश दुर्लक्ष करू नकोस. एप्रिल महिन्याची सुरुवात आहे आणि या सुरुवातीमध्ये फक्त हा स्वामी संदेश ऐक. येणाऱ्या काही दिवसामध्येच तुला याचा फरक जाणवणार आहे, येणाऱ्या काही दिवसामध्येच तुला अनुभव जाणवायला मिळणार आहे. पण त्यापूर्वी आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा हा स्वामी संदेश पाठव आणि आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. खरं तर स्वामी विचार हे आपले आयुष्य बदलतात, पण स्वामी विचार हे आपल्या आयुष्याला पूर्णतः सुखी सुद्धा करून टाकतात. प्रत्येक गोष्टीला मात मिळतो स्वामींच्या नावाने, प्रत्येक गोष्टीला साथ मिळते स्वामींच्या नावाने. आयुष्यामध्ये सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावरती ठेव, कारण की प्रत्येक संकटात परमेश्वरच आपल्याला साथ देतो, आपली जवळची लोक सुद्धा आपल्याला साथ देत नाहीत. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या तोंडातून फक्त परमेश्वराचं नाव निघतो. खरं तर स्वतःवरती जेवढा विश्वास ठेवतोस तेवढा विश्वास परमेश्वरावरती ठेव, किंवा परमेश्वरावरती जेवढा विश्वास ठेवतोस तेवढा विश्वास स्वतःवरती ठेव. आपोआप सगळ्या गोष्टीचा मार्ग निघेल. स्वामी संदेशामध्ये तुला बऱ्याच गोष्टी समजतात, पण आजच्या या स्वामी संदेशामध्ये अत्यंत महत्वाचा मुद्दा समजून जाणार आहे. खरं तर बरंच वाईट वाटतं त्या गोष्टीचा, कारण की बरेच स्वामी भक्त आमचा स्वामी संदेश पाहतात, पण त्यातले 1 ते 2 लोक या गोष्टीसाठी पुढे येतात. त्या गोष्टीचं वाईट वाटतं, या गोष्टींना दुर्लक्ष करतात. तुम्ही सुद्धा दुर्लक्ष करू नका, कारण की सध्याच्या वेळेतील, सध्याच्या काळातील अत्यंत महत्वाची गरज, सध्याच्या वेळेतील, सध्याच्या काळातील अत्यंत अवघड गोष्ट. आपण आपले आयुष्य सहजपणे जगतो. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला 2 वेळचं जेवण आहे, 3 वेळचं जेवण आहे, पण स्वतःच्या डोळ्याने पाहिलेली परिस्थिती, स्वतःच्या डोळ्याने पाहिलेले ते क्षण अंगावरती काटा येतो, हृदयाची ठोके चुकतात, मनापासून वाईट वाटतं त्या लोकांना बघून ज्या लोकांचा कोणीच नाही, जी लोक अपंग आहेत, जी लोक आंधळी आहेत, ज्या लोकांचा कोणीच विचार करत नाही, जी छोटी छोटी पोरं ज्यांना एका वेळेचं जेवण मिळत नाही, त्यांना बघून सुद्धा डोळ्यातून पाणी येतं. फक्त त्या लोकांना मदत करण्याची इच्छा आहे आणि त्या लोकांना मदत करण्यासाठी खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आम्हाला या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता. सर्वप्रथम गोष्ट, सध्याच्या वेळेमध्ये या गोष्टी खूपच गरजेच्या आहेत, कारण की या लोकांचा विचार सध्याच्या वेळेत कोणीच करत नाही. तर तुमच्या समोर एक स्वामी भक्त असून एक विनंती ठेवीन की या गोष्टीबद्दल विचार करा, कारण की आज आपण जेवढं काही आहे आपल्याकडं, त्यांच्याकडे त्यातलं थोडंसं पण नाही, त्यांना कोण विचारणारा पण नाही, त्यांचं पुढे पाठी पण कोणी नाही. ती अपंग पोरं, ती आंधळे पोरं, ती लोक आपलं आयुष्य कसं काढत असतील, या गोष्टीचा विचार करा आणि नक्कीच या गोष्टीला तुमची मदत आमच्या लाख मोलाची ठरून जाणार आहे. आजचे तुमचे कर्म उद्याचे भविष्य ठरवते, तर कर्म चांगलं करण्याची संधी मिळालेली आहे, ह्याला दुर्लक्ष करू नका. खरे स्वामी भक्त व्हा आणि खऱ्या या गोष्टींना दुर्लक्ष करू नका. आयुष्यामध्ये बरेच गोष्टी होतात, पण त्या गोष्टींना दुर्लक्ष करून जर आपल्यामुळे कोणी दुसरा आनंदी असेल तर ते अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे आपले पुण्य वाढतात, कारण की या परक्या जीवनामध्ये आपली जवळची लोक आपली नाही, त्या वेळेमध्ये जर तुम्ही परक्याचा विचार करत असाल तर ते अत्यंत महत्वाचं आहे. खरं तर या गोष्टीला मदत करण्यासाठी खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आम्हाला या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता. या गोष्टीत चुकूनही दुर्लक्ष करू नका, नक्कीच या गोष्टीला मदत करा. या गोष्टीला आम्हाला चंपतराव कल्याणकर, दीपाली शिविलकर, त्यानंतर स्वामिनी वाघमारे आणि त्यानंतर जगदीश डोंगरे या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत पाठवली, या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. सर्वप्रथम एकच सांगेन की स्वामींसमोर एकच निवेदन राहील, स्वामींसमोर एकच इच्छा राहील की ज्या ज्या लोकांनी या गोष्टीला मदत केलेली आहे, ज्या ज्या लोकांनी या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांचं आयुष्य पूर्णपणे सुखी होऊन जाईल. त्यांच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे दुःख राहणार नाही, असे निवेदन आम्ही स्वतः स्वामींसमोर ठेवू. आणि स्वतः स्वामी या गोष्टी दुर्लक्ष करणार नाहीत, कारण की स्वामींना माहिती आहे या लोकांनी काय केलेले आहे.
कारण की मतलबी दुनियेमध्ये या लोकांनी दुसऱ्या लोकांचा विचार केलेला आहे. नक्कीच भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग जो या लोकांनी केलेला आहे. तर तुमच्या समोर फक्त सुद्धा हीच विनंती असेल की या गोष्टीला मदत करा. तुमच्याकडून होईल छोटीशी का होईना, पण नक्कीच या गोष्टीला मदत करा. खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आम्हाला या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता. आजच्या या स्वामी संदेशामध्ये अत्यंत महत्वाचा टप्पा तुम्हाला सांगितलेला आहे आणि अत्यंत दुर्लक्ष केला जाणारा टप्पा तुम्हाला सांगितलेला आहे. तर ही चुकी तुम्ही करू नका, दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नका. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. त्या सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला मी सांगून जाणार आहे. खरं तर परमेश्वराचे खरे अर्थ तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगून जाणार आहे. तर या गोष्टीला नक्कीच दुर्लक्ष करू नका, कारण की सध्याच्या वेळेमध्ये जेव्हा आपण या गोष्टींसाठी विचार करू तेव्हाच आपल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी होईल. कारण की चांगले विचार आपले चांगले भविष्य ठरवते, चांगले कर्म आपले चांगले भविष्य ठरवते. या गोष्टींना दुर्लक्ष करू नका. खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आम्हाला या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता. तर आता आपण आपल्या मुद्द्याकडे वळूयात. आपला मुद्दा म्हणजे परमेश्वर. परमेश्वर म्हणजे काय? प्रत्येक संकटामध्ये, प्रत्येक दुःखामध्ये, प्रत्येक अडचणीमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये साथ देणारे परमेश्वर, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला पुढे घेऊन जाणारे परमेश्वर. कितीही लोकांनी आपली साथ सोडो, कोणीही आपली साथ सोडो, आपल्या जवळच्या लोकांनी आपल्याला धोका दिला तरी परमेश्वर कधी धोका देणार नाही. जो माणूस जसा आहे त्या माणसाला त्याच्याहून चांगली शिकवण देईल तो म्हणजे परमेश्वर. स्वतः स्वामींनी बऱ्याच शिकवणी तुम्हाला सांगणार आहेत. स्वतः स्वामींनी सांगितलेल्या शिकवणी आज तुम्हाला मी सांगणार आहे. स्वामी म्हणतात, एकटा पडला असशील, आयुष्याला कंटाळला असशील, दुःख संपत नसतील, संकट पाठलाग सोडत नसतील, प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त निराशा आणि निराशाच मिळत असेल आणि निराशानंतर काहीच मिळत नाही आणि प्रयत्न तर करतोय पण प्रयत्नाला यश मिळत नाही, फक्त स्वामींचे नाव मुखी घे, फक्त स्वामींना बोलव. प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक संकटाला मात भेटेल. स्वामींचे नामस्मरण कर. एकटा पडला असशील तर बरं वाटेल. आणि जर तू स्वामींना मनापासून मानत असतील तर तुला बघायचं असेल की स्वामी तुझ्या सोबत आहेत की नाही. तर फक्त मोजून 1.5 मिनिटे जे बोलतोय ते ऐक. स्वतः डोळे बंद करून घे. सर्वप्रथम डोळे बंद कर. व्हिडिओ चालू असू दे आणि एकदा डोळे बंद करून हे ऐक. श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. डोळे खोल. फक्त कमेंट बॉक्स मध्ये हे सांग, स्वामी दिसले का? डोळे बंद केल्यानंतर जर स्वामी तुझ्या डोळ्यासमोर आले असतील तर फक्त एवढेच विचार कर की स्वामी तुझ्या सोबत आहेत, स्वामी तुझ्या मनात आहेत, स्वामी तुझ्या हृदयात आहेत. फक्त तुला त्या मनाला, हृदयाला शांतपणे आयुष्यात पुढे न्यायचं आहे. बस, सर्व काही ठीक होऊन जाईल. कारण की स्वामींना तू मनापासून मानलेली आहेस. तुझी चांगली वेळ येणार आहे आणि त्या वेळेसाठी तू वेळेला वेळ दे. प्रत्येक गोष्टीला मात मिळेल, प्रत्येक संकटाला पाठी सोडशील. तर या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील. फक्त एक गोष्ट म्हणजे स्वामी हे चमत्कार करतात, स्वामी हे आशीर्वाद देतात फक्त त्या लोकांना जो लोक या कलियुगामध्ये दानधर्माचा काम करतो, जो लोक या कलियुगामध्ये मतलबी बनत नाही, दुसऱ्यांचं पाहून तसंही वागत नाही. कारण की सध्याची वेळ मला सुद्धा माहीत आहे की कशी वेळ चाललेली आहे. आपली जवळची माणसं सुद्धा आपली नाहीत, आपली जवळच्या माणसाला सुद्धा आपलं चांगलं बघवत नाही. म्हणून ते लोक तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही चुकूनही या आयुष्यामध्ये ही चूक कधीच करू नका. जर तुम्हाला खाली पाडण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचे वाईट
बघू नका, कारण की या जगामध्ये तुम्ही जर दुसऱ्या लोकांचे वाईट पाहिलात तर तुमच्या सोबत सुद्धा वाईटच घडणार. पण जर तुम्ही सर्व काही चांगलंच करताय, सर्व काही चांगलं करताय, प्रत्येकाचं चांगलं बघताय, प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी चांगलं करताय, स्वामींचं नाव घेताय, स्वामींची पूजा करताय, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटते की स्वामींचा हात माझ्या पाठीशी नाही, स्वामी माझ्या सोबत नाही, तर फक्त एवढेच सांगतो, स्वामी तुझ्याकडून वेळ मागतायत. आज स्वामींना जरासा वेळ दे, स्वतःला जरासा वेळ दे. तुझी परीक्षा चालू आहे, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण हो आणि या आयुष्यामध्ये पुढे जा. 100% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे, 101% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. सर्वप्रथम गोष्ट, या पुढील व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी लाख मोलाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे व्हिडिओ हे तुमच्यासाठी खूपच खास राहतील. आणि या पुढील पाहण्यापूर्वी आपण फक्त थोडा वेळ स्वामींचा जप करूयात. एक महत्वाचा मुद्दा सांगतो. मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितले की काही लोकांनी स्वामींवरती प्रश्न उचलले आहे की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाहीत. तर यासाठी फक्त आपल्याकडे एक पर्याय आहे की आपल्या सोबत स्वामी आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी फक्त थोडा वेळ डोळे बंद करा. थोडे वेळ डोळे बंद करा. आता या सेकंदालाच तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि मी जे बोलतोय ते शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. डोळे उघडा आणि खरं खरं कमेंट बॉक्स मध्ये जाऊन सांगा, तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं का? जर तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं असेल तर फक्त एवढेच लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत. फक्त थोडीशी वेळ तुमची वाईट आहे, ती वेळ सुद्धा बदलेल, कारण की येणारी वेळच तुमची परिस्थिती सांगणार आहे, तुमची मनस्थिती सांगणार आहे व तुमचे आयुष्य सांगणार आहे. म्हणून वाट बघ, स्वामी नेहमी आणि खरंच स्वामी तुझ्या पाठीशी येतील. फक्त विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ म्हण. की माणसावरती विश्वास करा, माणसावरती विश्वास करा, पण अंधविश्वासात जाऊ नका की हा माणूस माझ्यासाठी सर्व काही करेल, कारण की इथे सर्व लोक स्वार्थी आहेत. फक्त एवढेच लक्षात ठेवा की स्वार्थीपणा आपल्या आयुष्यामध्ये करू नका. जो माणूस स्वार्थी आहे त्याचे आयुष्य अवघड असते, कारण की त्या माणसाच्या आयुष्यामध्ये कधी सुखच येत नाही. आयुष्यामध्ये सुख पाहिजे असेल, स्वार्थीपणा सोडा, त्यानंतर एकटेपणा सोडा आणि त्यानंतर आयुष्यामध्ये कष्ट करायला लागा. जे काही करत आहात त्या गोष्टीमध्ये सातत्याने प्रयत्न करत राहा. तुम्ही आयुष्यामध्ये सुखी ठराल आणि त्यानंतर दुसऱ्या लोकांचा विचार करायला शिका. आता महत्वाचा मुद्दा म्हणजे जे काही आपण विचार करतो, जे काही आपण करतो ते सर्व काही आपल्या मनात दडलेलं असतं, हृदयात दडलेलं असतं की माझ्या आयुष्यामध्ये असंच का होतं, माझ्या आयुष्यामध्ये एवढे दुःख का आहेत, माझ्या आयुष्यामध्ये काहीच नीट नाही होत आहे, किंवा माझ्याकडे जे काही आहे ते हळूहळू माझ्या हातातून निघून जात आहे. विश्वास स्वतःवरती ठेव, विश्वास स्वतःच्या मनावरती ठेव, कारण की मनामध्ये जे ठरवशील तेच होणार, जे स्वतः विचार करशील तेच होणार. कारण की जो माणूस मनावरती विश्वास ठेवतो, मनावरती अवलंबून असतो, तोच माणूस यशस्वी ठरतो. कारण की मन कधीच चुकीचे बोलत नाही, आपले विचार चुकीचे बोलतात. आपले विचार चुकीचे असतील तर आपला मन चुकीचा ठरतो. आपल्या मनावरती काबू ठेवा, आपल्या मनांना चांगले विचारात घालवा. आणि चांगले विचार येणार कुठून? तर परमेश्वराच्या संदेशामधून. परमेश्वराच्या संदेशामधून चांगले विचार तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार. परमेश्वरांचे संदेश दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नका.
अगदी बऱ्याच गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील तरी वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा, कारण की ज्या गोष्टी आपण वारंवार ऐकतो त्या गोष्टी आपल्याला भाग्यवंत ठरवतात, त्या गोष्टी आपल्याला भाग्यशाली ठरवतात, त्या गोष्टी आपल्याला यशाच्या मार्गापर्यंत नेतात, त्या गोष्टी आपल्याला परमेश्वरापर्यंत नेतात. खरं तर स्वामींच्या शब्दांवरती तुला विश्वास आहे, स्वामींच्या या सर्व गोष्टी तुला माहिती आहेत, पण बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुला वारंवार समजून घ्यायच्या असतात. ज्या गोष्टी मी तुला वारंवार सांगतो त्या गोष्टी तू वारंवार ऐकत जा, कारण की वारंवार ऐकलेली गोष्ट आपल्या परमात्मामध्ये उतरते, आपल्या शरीरात उतरते आणि ती गोष्ट येणाऱ्या वेळेमध्ये आपल्यालाच भाग्यवंत ठरवते. खरं तर एका दिवसात काहीच होत नाही. बरेच स्वामी भक्त मला संपर्क साधतात किंवा बरेच स्वामी भक्तांनी मला विचारलेले आहे की आपण एवढे काही करतोय परमेश्वरासाठी, गेल्या 3 वर्षापासून, गेल्या 5 वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, गेल्या 10 वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, पण स्वामींचं कोणताच अनुभवायला नाही मिळालं आणि स्वामींचं कोणतं चमत्कार बघायला नाही मिळालं. असं वाटतं की स्वामी माझ्या सोबत नाहीत, मी फक्त स्वामींसोबत आहे. हे पूर्णतः चुकीचं आहे. काही वेळ लागतो, एका क्षणात काहीच होत नाही, ही गोष्ट तुम्हाला सुद्धा माहिती आहे. पण बरेच कालावधीपासून तुम्ही स्वामींची भक्ती करत आहात, पण कोणत्याही प्रकारचं तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला बदल जाणवलेला नाही. तर फक्त एवढेच लक्षात ठेव की येणाऱ्या वेळेत सर्वात मोठा चमत्कार तुझ्या सोबतच होणार आहे, कारण की ज्या व्यक्तीसाठी जास्त वेळ स्वामी घेतात त्याच व्यक्तीला जास्त वेळ आनंदी ठेवतात. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव, कारण की तू येणाऱ्या वेळेमध्ये काही ना काहीतरी तुला भेटणार आहे, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. कारण की जेवढा वेळ तुला स्वामी देतायत स्वतःच्या दुःखांवरती काम करण्यासाठी, स्वतःच्या संकटांवरती काम करण्यासाठी, स्वतःच्या परिस्थितीवरती काम करण्यासाठी, त्यानंतरच तुझ्या परिस्थितीमध्ये काही ना काहीतरी बदल दिसेल, त्यानंतरच तुझ्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी बदल दिसेल. आता फक्त एवढे लक्षात ठेव, जेव्हा परमेश्वर बोलतो की स्वामी तुझ्या सोबत आहेत, कोणीही बोलतो स्वामी तुझ्या सोबत आहेत, तर फक्त एकाच गोष्टीचं लक्षात ठेव की स्वामी माझ्या सोबत आहेतच, पण स्वामी माझ्या सोबत आहेत म्हणून मी कधीच काही चुकीचं करणार नाही किंवा कोणाला असं दाखवणार नाही की परमेश्वर माझ्या सोबत आहे, कारण की परमेश्वराला माहिती आहे की हा व्यक्ती माझ्यावरती किती विश्वास ठेवतोस. तुझ्या संकटांना कधीच घाबरू नकोस, त्या संकटांना कधीच घाबरून पळू नकोस, कारण की संकटांना हे माहित नाही की तुझ्या पाठीशी असणारा परमेश्वर तो किती ताकदवान आहे. तुझ्या पाठीशी असणारा परमेश्वर त्यानेच ती संकटे काढलेली आहेत आणि तोच परमेश्वर तुला त्या संकटातून बाहेर काढेल. त्या संकटांवरती विश्वास ठेवू नकोस, त्या परमेश्वरावरती विश्वास ठेव. नक्कीच भाग्यवंत ठरण्याचा मार्ग तुला या गोष्टीतून निघेल. आता नक्कीच तुला बऱ्याच स्वामी जे संदेश ऐकले असतील, पण ह्या विचारांनी तू पूर्णतः बदलून जाऊ शकतोस. म्हणून आपले स्वामींचे विचार आहेत ते कधीच दुर्लक्ष करू नको. येणारे स्वामी संदेश तुझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरून जाणार आहेत. म्हणून आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. ते भविष्य ठरवतात. खरं तर आजचे तुमचे कर्म उद्याचे तुमचे चांगले भविष्य ठरवते, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. स्वामी फक्त ह्या गोष्टी तुमच्याकडून करत आहेत, तुमची वेळ पाहत आहेत, तुमचं संयम पाहत आहेत, तुमच्या या गोष्टी पाहत आहेत ज्या गोष्टी तुम्हाला कठीण जातात. पण जर तुम्ही त्या गोष्टीला मात न देता या आयुष्यामध्ये पुढे जात असाल तरच तुम्ही भाग्यवंत ठराल. या आयुष्याला कधीही खचून गेलात आणि या गोष्टी तुम्ही सोडून टाकलात तर नक्कीच स्वामींची साथ सुद्धा सुटेल. फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये स्वामींची साथ पाहिजे असेल तर कधीही खचून गेलेला माणूस जो की स्वामींचं नाव घेत असेल तोच पुढे येईल. स्वामी वेळ मागतात, स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. नक्कीच लक्षात ठेव, थोड्या वेळानंतर तुझी चांगली वेळ येणार आहे, थोड्या वेळानंतर तुझी चांगली वेळ येणार आहे. स्वामी प्रत्येकाला साथ देतील, स्वामी प्रत्येकाला साथ देतील. जो व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये स्वामींचं नाव मुखाशी घेईल, आयुष्यामध्ये कधीही न हारल्यासारखं वागेल, आयुष्यामध्ये कधीही चांगल्या कामाच्या पाठी धावेल, चांगल्या गोष्टींच्या पाठी धावेल. चांगले गुण तुझे चांगले भविष्य ठरवतील, चांगले कर्म तुझे चांगले भविष्य ठरवतील, चांगले विचार तुझे चांगले भविष्य ठरवतील, चांगले कृत्य तुझे चांगले भविष्य ठरवतील. भविष्य आपल्या हातात आहे. परमेश्वराने तुला संधी दिलेली आहे, त्या संधीचा फायदा उचल, त्या संधीचा विचार कर आणि त्या संधीचं सोनं करून टाक. कारण की वेळ वाईट असते, माणूस वाईट नसतो. आपल्याला आपली परिस्थिती थकवते, आपल्याला आपल्या मेहनतीत कमी पडून द्यायची नाही. आज जे काही करत आहेस तू त्या कामावरती मन लावून काम कर.
त्या कामात सुद्धा यश मिळून येईल तुला नक्कीच. हा शब्द माझा आहे, हा शब्द स्वामींचा आहे. जो माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त एवढंच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही. फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे. आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे. आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आहे, ते स्वतः स्वामी देणार. स्वामींचा अनुभव तुला येणार. बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात. स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको. पुन्हा पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको. आणि आपल्या चॅनल वरती नवीन असशील, आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीलाग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस. आपल्या चॅनलवरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत ज्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. आणि आज तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिक. जेव्हा तू त्या गोष्टींमुळे समाधानी राहशील तेव्हा तुझ्याकडे अनेक गोष्टी येतील. पण तुला त्या गोष्टींची हावभाव झाली तर तू त्या गोष्टीमध्ये बुडून डुबून जाशील. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, आपल्याकडे कितीही काही झाले तरी त्या गोष्टीचा माज करू नका. कारण की बरेच असे वरती उडालेले माणसं, जे बरेच यशस्वी झालेले माणसं, त्यांना सेकंदामध्ये खाली पाहताना मी पाहिलेली आहे. कारण की गर्व हा माणसाला डुबवतो, माज हा माणसाला डुबवतो. नक्कीच गोष्ट ठेवा, कितीही वरती गेलेला माणूस खालीच येतो आणि कितीही खाली असलेला माणूस वरती जातोच. फक्त नियंत्रण पाहिजे, तो म्हणजे आपल्या मनावरती, तो म्हणजे आपल्या जीवावरती. नक्कीच या गोष्टी लक्षात ठेवा की कितीही तुम्ही आज संकटात असाल तर उद्या चांगले दिवस येणार. पण चांगले दिवस आले की त्या वाईट दिवसाला विसरून जाऊ नका, त्या वाईट गोष्टींना विसरून जाऊ नका. ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत त्या परिस्थितीला विसरून जाऊ नकोस. जी परिस्थिती तू भोगलेली आहेस त्या गोष्टीचा कधीच माज करू नको, त्या गोष्टीचा कधीच गर्व करू नको. कारण की गर्वामध्ये बरीच माणसं बुडालेली आहेत. आणि यापुढील तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असाल पण अत्यंत महत्वाचं सुद्धा आहे. तर नक्कीच स्वामींचा संदेश हा थोड्या वेळ अजून पाहून जा. तर वळूयात आपल्या मुद्द्यांकडे. तर स्वामींचे मुद्दे नव्हे तर स्वामींचे हे जे विचार असतात, जे विचार आपल्या आयुष्यासाठी महत्वाचे असतात, ज्या विचारांनी आपले आयुष्य बदलू शकते, ज्या विचारांनी आपले कर्म बदलू शकतात, ज्या विचारांनी आपले दुःख बदलू शकतात, ज्या विचारांनी आपले सुख बदलू शकतात. आयुष्यामध्ये जे काही आहे ते सर्व काही बदलू शकते. पण या विचारांना कधी दुर्लक्ष करू नकोस. ज्या गोष्टी ऐकल्या असतील त्या गोष्टी वारंवार ऐकत राहा. कारण की ज्या गोष्टी आपण वारंवार ऐकतो ना त्या गोष्टी आपल्या अंतरंगात उतरतात, त्या गोष्टी आपल्या स्वरूपात उतरतात आणि नक्कीच या गोष्टी तुलाच भाग्यवंत ठरवतील. स्वामींचे विचार अनमोल असतात पण त्या अनमोल विचारांना दुर्लक्ष करू नकोस. कारण की बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी अजून तुला समजून घ्यायच्या आहेत. आयुष्यामध्ये माणसाच्या आयुष्यामधील अत्यंत महत्वाच्या गोष्टी सध्याच्या पिढीला वाटतात त्या महत्वाच्या गोष्टी म्हणजे धन, संपत्ती, त्यानंतर लोभ. या सर्व गोष्टी सध्याच्या आयुष्यामध्ये माणसाला महत्वाच्या आहेत. या गोष्टी एका वेळेपर्यंत महत्वाच्या आहेत माणसाला त्याचे आयुष्य जगण्यासाठी. फक्त एवढेच लक्षात ठेवा, त्या धनाहून मोठा आपला परमेश्वर आहे, त्या संपत्तीहून मोठा आपला परमेश्वर आहे. आपल्याकडे जे काही असेल त्यात आनंदी राहा. लोभ हा माणसाला बुडवून टाकतो. लोभ, कोणत्याही गोष्टीचा लोभ नसावा. त्या गोष्टीसाठी प्रयत्न करावे, ते गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आणावी, पण सारखे सारखे त्या गोष्टीसाठी हावभाव नाही करावी.
कारण की परमेश्वरांनी जो खेळ रचविलेला आहे त्या खेळामध्ये परमेश्वर सर्वांना बघत आहे, सर्व माणसांना बघत आहे. एका काळेपर्यंतच फक्त या गोष्टी राहणार आहे. आपण मेल्यानंतर आपल्यासोबत त्या गोष्टी जाणार नाहीत. आपण जसे आलो आहोत तसेच जाणार आहोत. फक्त वरती आपल्याला परमेश्वर मिळेल, खालती आपल्या सोबत परमेश्वर आहे. म्हणजे परमेश्वराला नक्कीच लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये यशस्वी ठरा, पण त्या गोष्टीसाठी लोभ करू नका. आणि लोभामध्ये बरेच माणसं बुडालेली आहेत. कारण की एकदम वरती गेलेला माणूस खालती जाताना सर्वांनी पाहिलेला आहे आणि खालचा माणूस झटक्यात वरती जाताना सर्वांनी पाहिलेला आहे. या आयुष्यामध्ये कोणत्या क्षणाला काय होईल ते आपल्याला माहित नसते. फक्त परमेश्वराचं नाव मुखी घ्या. प्रत्येक क्षण सुखाचा जाईल, प्रत्येक वेळ सुखाचा जाईल, प्रत्येक मिनिट सुखाचा जाईल, प्रत्येक तास सुखाचा जाईल, प्रत्येक दिवस सुखाचा जाईल, प्रत्येक महिना सुखाचा जाईल, प्रत्येक वर्ष सुखाचा जाईल. आपलं आयुष्य सुखी होईल केव्हा? जेव्हा तू तुझ्या सानिध्यामध्ये स्वामी समर्थांना आणशील, जेव्हा तू तुझ्या सानिध्यामध्ये परमेश्वराला आणशील. परमेश्वर म्हणजे काय? परमेश्वर म्हणजे आपले माता पिता. माता पिता आणि परमेश्वर यामध्ये कधीच आपल्याला भेदभाव करता येत नाही. कारण की आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचे व्यक्ती म्हणजे दोनच, आपले आई बाबा आणि त्यानंतर परमेश्वर. पहिला मान परमेश्वर सुद्धा आई बाबांना देतो, कारण की तेच आपले दैवत असतात. त्या लोकांचा अपमान चुकून कधी करू नका. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टीतलं समजायच्या आहेत. फक्त परमेश्वरांच्या शब्दांवरती विश्वास ठेव. आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरण्यासाठी फक्त आजचा हा स्वामी संदेश आहे. कारण की स्वामींच्या विचारांमध्ये एवढी ताकद आहे जे की तुझे आयुष्य पूर्णतः बदलण्याची ताकद ठेवतात. किती काळोखात असलास तरी तुझा दृष्टिकोन चांगला ठेव. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा मार्ग तुला सांगतो. आयुष्यामध्ये कितीही थकला असशील, आपल्या यशाच्या मार्गावरती धावत असशील, पण त्यामध्ये अपयशाचा मार्ग तुला सारखे सारखे सापडत असेल, तर फक्त एवढाच लक्षात ठेव, संयम तुझ्यामध्ये पाहिजे, स्वतःवरती विश्वास पाहिजे, परमेश्वरावरती विश्वास पाहिजे. कारण की ज्या व्यक्तीने हे सर्व खेळ रचविलेले आहे तो व्यक्ती तुझी परीक्षा घेत आहे आणि तोच व्यक्ती तुला पुढे नेणार. कारण की परमेश्वराच्या हातात आहे तुला पुढे नेण्याचं काम. फक्त परमेश्वर बघत असतो हा माणूस त्या लायकीचा आहे का. आयुष्याला थकून जाऊ नकोस. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांना मी पाहिलेली आहे, ते स्वामी भक्त आपल्या आयुष्यामध्ये संयम ठेवला, कठीण वेळामध्ये सातत्याने काम करत राहिले आणि आज यशाच्या मार्गापर्यंत गेले. आता अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुला पुढे जायचं असेल, आयुष्याच्या या खेळामध्ये जर तुला पुढे जायचं असेल, नक्कीच एकच मार्ग तुला पुढे नेऊ शकतो. दुसऱ्यांचं चांगलं बघ. कोणी दुसरा आपल्या पुढे जात असेल तर त्याला शाबासकी दे आणि स्वतःमध्ये काय कमी आहे ते बघ आणि त्यांनी काय केले त्यासाठी ते बघ. आणि तेव्हा तू फक्त एवढेच ठरव की मला पण त्याच्यासारखे करायचे आहे किंवा त्याच्याहून जास्त काहीतरी करायचे आहे. तुझ्यामध्ये जे काही कमी आहे ते शोधून काढ. आज तू या ठिकाणी चुकलेला आहेस, आज तू त्या ठिकाणी चुकलेला आहेस, ते का चुकलास ते शोधून काढ. 5 मिनिटे बसून शांततेने विचार कर की नक्की मी चुकलो कुठे. आज मला हे दुःख सहन करावे लागतायत, पण यासाठी माझी चुकी कुठे झालेली आणि त्या चुकीतून आपण मार्ग कुठून काढणार आणि प्रत्येक मार्ग तुला स्वामीच दाखवणार. येणाऱ्या आयुष्यामध्ये जसा जसा तुझा अनुभव वाढेल तसा तसा तुला परमेश्वराच्या शक्तीची जाणीव होईल. आणि नक्कीच अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे दृष्टिकोन. तुझा दृष्टिकोन, एखाद्या व्यक्तीकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, एखाद्या मार्गाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या यशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या अपयशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुला परमेश्वराला बघण्याचा दृष्टिकोन कोणता आहे. कारण की तू जे करतोस तेच तुला भेटतं. तुझे जे विचार आहेत तेच तुला परत भेटणार आहेत. परत फेड्यामध्ये तुला प्रत्येक गोष्ट सुधारावी लागणार आहे. फक्त दृष्टिकोन महत्वाचा आहे. तुझा दृष्टिकोन कसा आहे लोकांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे परमेश्वरांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे मेहनतीला घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे यशाला घेऊन. या सर्व गोष्टी दृष्टिकोनावरती अवलंबून असतात. दृष्टिकोन म्हणजे एखाद्या गोष्टीकडे तू कोणत्या नजरेने बघत आहेस. एकच गोष्ट आहे जी गोष्ट एकाला वाईट वाटते, एकाला चांगली वाटते.
ती गोष्ट एक जण वाईट नजरेने बघतोय आणि एक जण चांगल्या नजरेने बघतोय. म्हणजे वस्तू एकच, पण त्याला बघणारे डोळे दोन, त्याला बघणारे दृष्टिकोन वेगळे. पण जेव्हा तू तुझी दृष्टिकोन सुधारशील, प्रत्येक गोष्टीमध्ये तू चांगलंच काही ना काहीतरी शोधून काढशील, तेव्हा आयुष्यामध्ये यशस्वी ठरशील. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव, कारण की दृष्टिकोन हेच तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून टाकणार आहे. कारण की एखाद्या व्यक्तीकडे बघण्याची नजर चांगली असावी, वाईट असेल तरी सुद्धा त्या वाईटामधून छोटं ना काहीतरी चांगलं काढावं. कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी चांगलं असतंच. आता आणखीन एक गोष्ट, आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे, नुसतं स्वामींसमोर हात पसरून काही भेटणार नाही. पण एकच आहे की स्वामींची भक्ती करते, स्वार्थाने करू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी परमेश्वराला बुलावू नकोस, स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींचे नाव मुखी घेऊ नकोस, स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींजवळ जाऊ नकोस. स्वार्थ हा अत्यंत मोठा दुश्मन आहे माणसाचा. स्वार्थ आणि राग या दोन गोष्टी कधीही तुझ्या आयुष्यात येऊन देऊ नकोस. कारण की अत्यंत वरती गेलेला माणूस अत्यंत खाली पडताना मी पाहिलेला आहे, आणि खालचा माणूस झटपट वरती जाताना मी पाहिलेला आहे. ज्या माणसाकडे जे काही आहे त्यामध्ये आनंदी राहा. आणखीन मिळवायचा प्रयत्न कर, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. आणखीन मिळवण्याचा प्रयत्न करीत राहा, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. कारण की ज्या गोष्टीमध्ये स्वार्थ लपलेला असतो त्या गोष्टीमध्ये कधीही अपयशच मिळते, त्या गोष्टीमध्ये कधीच आपल्याला काहीच मिळत नाही. आणि स्वार्थ हा सर्वात मोठा दुश्मन आहे माणसाचा. आणि त्यानंतरचा दुश्मन म्हणजे राग. माणसाला नष्ट करून टाकणारा राग, छोट्या छोट्या गोष्टींमधून येणारा राग, मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये तयार होणारा राग, माणसाला नष्ट करून टाकणारा राग. परमेश्वराने सर्वप्रथम सांगितलेला आहे, जो माणूस शांत असतो, शांत बसून सर्व काही बघतो, शांत बसून सर्व काही अडचणी दूर करतो, तोच माणूस या मतलबी दुनियेमध्ये, या कलियुगामध्ये व्यक्तिमत्व ठरवतो. आज तू कसाही असशील, पण शांत राहण्याचा प्रयत्न कर. एका दिवसात होणार नाही. तू आज इथे आहेस, पुढे बघ काय चालू आहे. शांत डोक्याने विचार कर की काय चालू आहे नक्की. एका दिवसात होणार नाही ते मला सुद्धा माहिती आहे. एका दिवसात काहीच होत नाही, पण त्या गोष्टीसाठी प्रयत्न करत राहा. परमेश्वर तुला हातभार लावतील, परमेश्वर तुझ्या सोबत राहतील. त्या गोष्टीच्या पाठी धावण्याची वेळ लागणार नाही. त्या गोष्टीच्या पाठी धावण्याची वेळ लागणार नाही, कारण की ती गोष्ट तुझ्या पाठी धावेल की माझ्या जवळ ये, पण त्याच्या जवळ सुद्धा जाऊ नकोस. कारण की तू आहेस तो एक माणूस आहेस. एका माणसाला सारखे सारखे हावभाव असते. हावभाव निर्माण होऊन देऊ नकोस. रागावरती कंट्रोल कर. जर तू रागीट नशील तर अत्यंत चांगले आहे, पण रागीट नसलास तरी स्वार्थ तुझ्यामध्ये बाळगू नकोस. जर तुझ्यामध्ये स्वार्थ नाही, त्यानंतर तुझ्यामध्ये राग नाही, तुझ्यामध्ये संयम आहे, तू सातत्याने प्रयत्न करत आहेस आणि आयुष्याली झगडत आहेस, लढत आहेस, प्रत्येक दुःखातून अडचणीतून बाहेर जात आहेस, तर फक्त एवढेच लक्षात ठेव की तुझी चांगली वेळ येण्यासाठी वेळ लागणार नाही. परमेश्वर तुलाच पारखत आहे. परमेश्वर प्रत्येक गोष्टीमध्ये तुला बघत आहे की तुझी सहनशीलता किती आहे आणि तुझी सगळ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे व तुझा सर्वांकडे तुझ्या कोणत्या नजरा आहेत. व परमेश्वर फक्त हेच पाहतो, जर हा व्यक्ती दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंदी राहत असेल तर तो व्यक्ती आयुष्यामध्ये आनंदी राहण्याचा अधिकार ठेवतो. बऱ्याच गोष्टी आहेत, आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत, पण त्या गोष्टी समजून घेण्यासाठी आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे काही व्हिडिओज तुझे आयुष्य पूर्णतः बदलू शकते. म्हणजे स्वामी, पण दुःखात गेल्यानंतर जर तुम्ही स्वामींना आवाज देत असाल की मला या गोष्टीतनं बाहेर काढा, तेव्हा सुद्धा काढतील. पण ही गोष्ट लक्षात ठेव कायम की तू त्या दुःखामध्ये गेलास कसा, त्यासाठी तुझी चूक काय होती आणि त्या चुकीचा तू चूक केलेली आहेस, त्या चुकीचा कधीही माफी माग. आणि सर्वप्रथम गोष्ट म्हणजे सध्याची वेळ खूपच विकट झालेली आहे. या वेळेमध्ये आपण आपला विचार करावं की दुसऱ्यांचा विचार करावं हा प्रश्न पडतो. आणि जो माणूस कष्ट करतो त्या माणसाला सुद्धा माहित असते
आणि जर या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकत असतील तर नक्कीच स्वामींचं राव नोज मुखी घे, कारण की आज तू कोणत्या तरी संकटात आहेस. त्या संकटात पडण्याचं कारण सुद्धा तुझ्या हातात असेल की मी या गोष्टी केलेल्या म्हणून मी त्या संकटात फसलो, म्हणून मी त्या संकटात अडकलो आणि आज माझे आयुष्य असे चाललेले आहे. आयुष्य कसेही चालो ते चांगले मिळतेच, पण त्यासाठी तुम्हाला आत्तापासून काही ना काहीतरी चांगलं करावं लागेल, तेव्हा जाऊन तुझ्यासोबत सुद्धा काहीतरी चांगलं होईल. स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात. स्वामींचे साथ आपले आयुष्य बदलून टाकते व स्वामींचा हात आपल्या पाठीशी राहतो, तेव्हा आपल्या सोबत स्वामींचा आशीर्वाद राहतो. कधीही ही गोष्ट चुकून करू नकोस. आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची बाब जे की मी आता तुला सांगत आहे, एका स्त्रीचं अपमान कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीवरती अत्याचार कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीने एका पुरुषावरती कधीही कोणत्या प्रकारचे दोष नाही द्यावे, कारण की माणूस हा स्वतःसाठी नाही तर आपल्या जवळच्या लोकांसाठी सुद्धा करत असतो. तर काही लोक हे स्वतःसाठी सुद्धा करत असतात. पण या आयुष्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण समोरच्यांची इज्जत करू तेव्हा लोक आपली इज्जत करतील. म्हणजे आपले आयुष्य पूर्णतः आपल्या हातात आहे. आपण जे काही ठरवतो, आपण जे काही करतो ते सर्व काही आपल्याच हातात आहे. फक्त आपल्या वागणुकीवरती सर्व ठरलेलं असतं आणि सर्व काही आपण म्हणतो परमेश्वर करतो, पण परमेश्वर तुम्हाला संधी देतो तुमचे आयुष्य घडवण्याची. त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुमचं आहे. त्या सोनं करण्याच्या कामामध्ये कधीही चुकू नका. आयुष्यामध्ये आपल्या वागणुकीवरती नीट राहा. आपल्या आयुष्यामध्ये कर्मांमुळे नीट राहा, विचारांमुळे नीट राहा, कृत्यांमुळे नीट राहा. आयुष्य बघा किती सुंदर, सुखीत आणि सुरळीत चालेल. आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट आपल्याला नंतर करावे लागणार नाही, कारण की आपण जे काही करतो त्याचे नंतर आपल्याला फेडावे लागते. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि आताच्या या वेळेत कोणतीही कठीण वेळ येऊ द्या, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची कठीण वेळ आली तरी चुकीच्या मार्गाचा कधीच हात धरावं नाही. वाटल्यास तुम्ही छोटं मोठं काम केला तरी चालेल, पण चुकीच्या मार्गाचा हात धरावं नाही. तुम्ही जे काही करता त्या कामामध्ये सातत्याने तुम्ही काही ना काहीतरी वाढ करत राहा, काही ना काहीतरी प्रयत्न करत राहा. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग. ज्या गोष्टी तुमच्याकडून कमी पडत आहेत त्या गोष्टीमध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही चुकताय त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वतःला वेळ द्या, विचार करा की मी कुठे चुकतोय, मला काय करायला पाहिजे. कधी ना कधीतरी स्वतःसाठी वेळ काढ आणि एकदा शांत बसून विचार कर की माझ्या आयुष्यामध्ये मी कुठे चुकतोय. ती चुकी तुला सापडेल आणि त्या चुकीतून तू तुझ्या आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग शोधून काढशील. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण त्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत. तर त्या सर्व काही गोष्टी तुला या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि नेहमी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत राहत असतात. तर नक्कीच आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज कधीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण की या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणतात. आता स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात. पण आता तुला महत्वाची गोष्ट मी कोणती सांगितली ती म्हणजे आयुष्यामध्ये कोणतीही कठीण वेळ येऊ दे, कितीही मोठे संकटे येऊ दे, चुकीच्या मार्गाचे हात कधी धरू नकोस, कारण की चुकीचे मार्ग हे दुसऱ्याच्या डोळ्यातून पाणी सुद्धा काढतात. आपल्यामुळे जर दुसऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी येत असेल तर हे सर्वात मोठे पाप आहे. हे सर्वात मोठी चुकीची गोष्ट आहे की आपल्यामुळे कोणतरी दुसरा त्रासात आहे, आपल्यामुळे कोणतरी दुसरा रडत आहे. या गोष्टी लक्षात ठेव, कारण की आजच्या या गोष्टी तुला समजत असतील. आपल्यामुळे कोणतरी दुःखी असेल तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःख येतील, पण आपल्यामुळे कोणतरी सुखी राहत असेल तर नक्कीच तो सुद्धा सुखी राहशील. स्वामींचे विचार हे अद्भुत असतात. स्वामींच्या विचारांमध्ये जी ताकद असते ते कोणत्याही गोष्टींमध्ये नसते. आणि ह्या पुढील जे काही तू ऐकणार आहेस ते तुझ्यासाठी खूपच चांगले आहे, तुझे आयुष्य घडवण्यासाठी आहे. नक्कीच या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस. कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना स्वामींचे नाव घ्या. कोणत्याही गोष्टीची सुरुवात केल्यानंतर संपल्यानंतर त्या गोष्टीनंतर स्वामींचं नाव घ्या. कधीही स्वामींचं नाव घ्यायला विसरू नका, कारण की परमेश्वराचे नाव हे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पुढे पोहोचवते. आणि आता येणारे दिवस चांगले कसे जातील
येणाऱ्या दिवसात फक्त ह्याच गोष्टी लक्षात ठेवा, तुम्ही जी गोष्ट करताय त्या गोष्टीमध्ये सतत सातत्याने काही ना काहीतरी वेगळं करत राहा. आपल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी वेगळं ट्राय करत राहा. आपल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी वेगळा प्रयत्न करत राहा. कारण की प्रयत्न केल्यावरच यशाचे फळ मिळते. कारण की प्रयत्न केल्यानंतरच फळ मिळते आणि प्रयत्न केलेच नाही तर परमेश्वर सुद्धा साथ देत नाही. फक्त याच गोष्टी लक्षात ठेवा, मेहनत केल्यानंतरच फळ मिळते. नक्कीच या गोष्टी तुम्हाला समजत असतील आणि आपल्या या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या या YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. कारण की आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल आणि यानंतरचा संदेश जो की तुमच्यासाठी फारच महत्त्वाचा ठरून जाणार आहे. पण त्यापूर्वी एकदा स्वतः डोळे बंद करून घ्या आणि मोबाईलचा आवाज वाढवून घ्या आणि एकदा हे ऐका. त्यानंतर मी तुम्हाला विचारतो. डोळे बंद करून घ्या आणि सोबत बोला, श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. डोळ्यासमोर स्वामींचं चित्र आलं असेल तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा, हो माझ्या समोर स्वामी आले. म्हणजे तुमच्या मनामध्ये सुद्धा स्वामी आहेत, तुमच्या अंतःकरणामध्ये सुद्धा स्वामी आहेत. तर स्वामींचे हे तुमची साथ तुमच्या सोबत आहे ही गोष्ट कधीही विसरू नका व तुमच्यामध्ये काही ना काहीतरी बदल करण्याचा प्रयत्न करा. व यापुढील संदेश तुझ्यासाठी महत्वाचा ठरून जाणार आहे, म्हणून चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. तर आता मुद्दा निघतो तो म्हणजे या कलियुगामध्ये आपल्या दुःखांना आपण कसे पाठी ठेवून पुढे जायचे. यातले काही मुद्दे तुम्हाला माहिती असतील तर काही मुद्दे माहित असतील. फक्त एक शब्द तुम्हाला सांगतो, वारंवार या गोष्टी लक्षात घ्या, वारंवार या गोष्टींबद्दल विचार करा. ज्या गोष्टी तुम्ही वारंवार ऐकता त्या गोष्टी तुमच्या कृत्यात उतरतात आणि त्या गोष्टी तुमच्या स्वभावात उतरून तुमचे आयुष्य सुखी बनते. तर नक्कीच या गोष्टी ऐका. स्वामींचा संदेश आहे, शेवटपर्यंत ऐकून घ्या. स्वामींचे विचार आहेत, शेवटपर्यंत ऐकून घ्या. या कलियुगामध्ये या मतलबी दुनियेमध्ये दान धर्म आणि त्यानंतर माणुसकीच्या नात्याने जर तुम्ही या सर्व गोष्टी लक्षात घेताय, मी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, तर लाख मुलाचे आभार राहतील. आणि त्यानंतरचा मुद्दा म्हणजे आजचे कर्म तुमचे उद्याचे भविष्य ठरवते. हा शब्द मी वारंवार तुम्हाला सांगतो कारण की हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. या शब्दाहून महत्वाचा कोणताही शब्द नाही. कारण की तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, सध्याच्या वेळेत जे लोक या गोष्टीला लक्षात ठेवतील, जे लोक या गोष्टीला आपल्या आयुष्यामध्ये वापरतील, तेच लोक या गोष्टीमध्ये पुढे जातील, तेच लोक या मतलबी दुनियेमध्ये पुढे जातील, या मतलबी जगामध्ये पुढे जातील. आणि नक्कीच या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या असतील. तर आता आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे दुःख आहेत, खूप सारे अडचणी आहेत. त्या अडचणींना मात देऊन पुढे कसे जायचे, त्या दुःखांना मात देऊन पुढे कसे जायचे, त्या दुःखांना पाठी कसे सोडायचे आणि आयुष्यामध्ये पुढे कसे जायचे, हा महत्वाचा मुद्दा आपल्या समोर निघतो. तर त्यासाठी फक्त या 3 गोष्टी लक्षात ठेवा. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य, या 3 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवला तर नक्कीच भाग्यवंत ठराल. आणि त्यानंतर निघतो म्हणजे एक महत्वाचा मुद्दा, परमेश्वरावरचा विश्वास. मुखी घेतलेला परमेश्वराचा नाव, मुखी घेतलेला आपल्या स्वामींचा नाव, जो की तुम्हाला आपल्या या आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून जातो. जर तुम्ही प्रत्येक वेळेस स्वामींचं नाव घेत असाल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर काहीतरी बदल बघायला मिळेल. कारण की परमेश्वराचे नाव हे आपले आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले. आपल्या ज्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व परमेश्वरांच्या हातात असतात. कारण की हा सर्व खेळ जो की परमेश्वराने रचवलेला आहे, या सर्व खेळांमध्ये जर तुम्ही या गोष्टी लक्षात घेतल्या तर नक्कीच परमेश्वराचा हात तुमच्या पाठीशी राहील. आता परमेश्वर आपल्याला कधी साथ देतो,
परमेश्वर जेव्हा तुमच्यातली माणुसकी बघतो, परमेश्वर जेव्हा तुमची वागणूक बघतो, परमेश्वर जसं तुम्ही दुसऱ्यांसोबत वागताय तसं बघतो आणि त्यानंतर तुम्हाला तुमची साथ देतो. जर समोरचा माणूस तुम्हाला वाईट असेल तरी सुद्धा तुम्ही त्याच्यासाठी वाईट होऊ नका असे मनोवृत्ती तुम्ही ठेवा. कारण की जेव्हा तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्याल की समोरचा माणूस माझ्यासाठी वाईट आहे, समोरचा माणूस माझ्यासाठी वाईट बघतोय, मग आपण पण त्याचे वाईट बघू नये. कारण की परमेश्वराने ही शिकवण कोणत्याही माणसाला दिलेली नाही की दुसरा कोणी तुमचे वाईट बघत असेल तर तुम्ही सुद्धा त्याचे वाईट बघा, तुम्ही सुद्धा त्याच्या वाईटावर लागा. कारण की आज जर तुम्ही कोणाचे वाईट बघितला तर तुम्ही पुढे जाऊन तुमचे सुद्धा वाईटच होणार. नक्कीच जर समोरचा माणूस तुमचे वाईट बघत असेल तर त्या माणसाला दुर्लक्ष करून आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे जावे किंवा कोणत्याही चांगल्या पद्धतीने त्याला समजवावे किंवा धडा शिकवावे. फक्त एवढेच सांगतो, कोणत्याही प्रकारचे वाईट कृत्य करू नका. आणि त्यानंतरचा आता महत्वाचा मुद्दा म्हणजे बरेच स्वामी भक्त म्हणतात परमेश्वराचा हात आमच्या पाठीशी नाही, परमेश्वर आमच्या पाठीशी नाही. आम्ही बऱ्याच वेळापासून परमेश्वराची भक्ती करतोय पण आम्हाला मिळाले काहीच नाही. हा प्रश्न स्वामींचे भक्त माझ्या समोर उभे करतायत. तर सर्वप्रथम स्वामींची भक्ती तुम्ही कधीपासून करताय, तेव्हापासून तुम्हाला या गोष्टीला सपोर्ट मिळत नाही आहे, तेव्हापासून तुम्हाला आपल्या परमेश्वराचा कोणताही संकेत मिळत नाही आहे, तेव्हापासून तुम्हाला परमेश्वराची कोणतीही साथ मिळत नाही आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा की परमेश्वर वरती तुम्ही भक्ती करताय तर कोणत्याही आशेने भक्ती करू नका, कोणत्याही लोभाने भक्ती करू नका की मी आज परमेश्वराची भक्ती केली तर उद्या मला त्याचे परतफेड चांगले मिळणार, उद्या मला परमेश्वर काही ना काहीतरी चांगलं देणार असा लोभ मनात ठेवून जर तुम्ही परमेश्वराची भक्ती करत असाल तर तुम्हाला ही गोष्ट कठीण जाईल की पुढे जाऊन परमेश्वर तुम्हाला साथ देतील. विना लोभाचे परमेश्वरावरती भक्ती करा, मनापासून स्वामींचे नाव घ्या, बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसे चमत्कार घडते. नक्कीच यांना स्वामींची साथ मिळेल, नक्कीच यांना परमेश्वराची साथ मिळेल. कारण की सध्याच्या वेळेत या गोष्टी कोणीच करत नाही आणि या गोष्टी करून यांनी लाख मोलाचे काम केलेले आहे, त्या लोकांना मदत केलेली आहे. तर या गोष्टीबद्दल तुम्हाला थोडेफार काही वाटले असेल तर नक्कीच या गोष्टीला एकदा मदत करून बघा. खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आमच्या या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता. आणि नक्कीच या गोष्टीला तुम्ही मदत पाठवाल असे आम्हाला वाटते. कारण की जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे, मनात वयारी पूर्व संचित केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले. आपले जे कर्म आहेत तसेच आपल्याला भोगावे लागते. तर नक्कीच या लोकांना मदत करून तुमचे कर्म चांगले करून घ्या, तुमचे भविष्य चांगले घडतील. आणि नक्कीच या गोष्टीला मदत करा. कारण की सध्याच्या वेळेत या लोकांचा विचार कोणीच करत नाही. हजारो मधले 1-2 लोक या गोष्टीला मदत करतायत. तर नक्कीच त्या 1-2 माणसामध्ये तुम्ही येत असाल अशी माझी अपेक्षा आहे. तर नक्कीच या गोष्टीला मदत पाठवा. खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आमच्या या गोष्टीला, आमच्या या मोहिमेला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता. आणि कोणत्याही प्रकारची शंका असेल तर नक्कीच कॉल करून सुद्धा विचारू शकता. तर कोणत्याही गोष्टीसाठी नाही तर माणुसकीच्या नात्यासाठी सुद्धा तुम्ही या गोष्टीला मदत करा. तुमच्या मनापासून दिलेली छोटीशी मदत सुद्धा आमच्या लाख मोलाची ठरून जाईल. तर आता आपण आपल्या मुद्द्यांकडे वळूयात. आपले मुद्दे महत्वाचे आहेत म्हणून आपले एकदा मुद्दे शेवटपर्यंत ऐकून घ्या. पुन्हा पुन्हा त्या गोष्टी ऐकून घ्या, कारण की त्या गोष्टी तुमच्यासाठी फारच महत्वाचे ठरणार आहेत. चला, नको वासना विषया वृत्तरूपे. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्याही गोष्टीची वासना करू नका. आता महत्वाचे मुद्दे म्हणजे आपण जे गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत, ज्या गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत, ज्या गोष्टी मी तुम्हाला येणाऱ्या वेळेत सुद्धा समजावणार आहे, त्या गोष्टी तुम्हाला समजून घेणे सुद्धा महत्वाचे आहे. म्हणून ही व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पाहून घ्या, कारण की हेच व्हिडिओ तुमचे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवते. आणि नक्कीच या गोष्टी वारंवार ऐका, कारण की ज्या गोष्टी आपल्या मनात उतरतात त्या गोष्टी आपल्या कृत्यात उतरतात आणि ती गोष्ट आपल्यासाठी महत्वाची ठरून जाते. तर नक्कीच ही व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पहा. श्री स्वामी समर्थ म्हणा. व्हिडिओला चालू करूयात. श्री स्वामी समर्थ. कारण की या गोष्टी, ज्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत त्या सर्व गोष्टी स्वामी स्वतः सांगतात आणि तेच सांगितलेल्या गोष्टी आम्ही तुमच्या समोर मांडतो. आणि त्या जर गोष्टी तुम्ही लक्षात घेताय तर त्या गोष्टी तुमचे यश ठरवेल, तुमचे पुढचे आयुष्य ठरवेल.
आता आम्ही स्वामींसाठी बरंच काय करतोय, स्वामींचे रोज जप करतोय, स्वामी बोलतात तसे करतोय, पण स्वामींची साथ काय मिळेना. ह्या गोष्टी जे स्वामी भक्त बोलतात त्यांना फक्त हेच उत्तर असेल, एका दिवसात कोणतीही गोष्ट होत नाही. स्वामी तुमची परीक्षा घेत आहेत. स्वामी शेवटपर्यंत तुमची परीक्षा घेतील. शेवटपर्यंत मैदान सोडू नकोस, शेवटपर्यंत तू दम सोडू नकोस. स्वामींचा चमत्कार अशा वेळेस तुला अचानक दिसेल ज्या वेळेस तुला त्या गोष्टीची कल्पना सुद्धा नसेल, ज्या वेळेस तुला त्या गोष्टींचा थोडासा भास सुद्धा नसेल, त्यावेळेस स्वामी येऊन तुझ्यासोबत चमत्कार करून जातील आणि तू भाग्यवंत ठरशील, भाग्यशाली ठरशील. सर्वप्रथम गोष्ट, स्वामी हे परीक्षा घेत असतात. काही लोकांची काही वेळ घेऊन त्यांची क्षमता पारख करतात, तर काही लोकांची जास्त वेळ घेऊन त्यांची क्षमता पारख करतात आणि ते पारखून एक स्वतः माणूस निवडून त्या माणसाला मदत करून देतात, त्या माणसाला मदत पोचवतात आणि स्वतः स्वामींचा हात त्यांच्या पाठीशी ठेवतात. तर स्वामींवरती विश्वास असेल तर एकदा श्री स्वामी समर्थ कमेंट मध्ये नक्कीच लिह आणि जास्तीत जास्त लोकांना हा संदेश पोहोचव. आपल्या युट्यूब चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. स्वामी संदेश आता तुम्हाला समजला असेल स्वामी संदेशाचं महत्व. तर रोज नवीन नवीन प्रकारे स्वामी संदेश आमच्या युट्यूब चॅनल वरती येत असतात, तर आमचे संदेश सुद्धा तुम्ही रोज पाहू शकता. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन ऑल वरती क्लिक करून ठेवा. रोज आमचे नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. तर स्वामींचा हात हा माझ्या पाठीशी आहे, पण स्वामींना आम्ही आनंदी किंवा स्वामींना आम्ही खुश कसे ठेवू. तर स्वामींना आनंदी किंवा स्वामींना खुश ठेवण्यासारखी कोणतीच गोष्ट नाही. मनापासून 3 शब्द म्हणजे श्री स्वामी समर्थ म्हण. एकदम हृदयापासून ते 3 शब्द काढ. स्वामींचा हात तुझ्या पाठीशी राहील. नक्कीच आयुष्यामध्ये आपण ज्या ज्या गोष्टी करतो त्या गोष्टींच्या पाठी स्वामींचा हात असतो. फक्त स्वामी दाखवत नाहीत आणि न कळत आपल्याला त्या गोष्टी पण समजत नाहीत आणि आपण म्हणतो परमेश्वर आपल्या सोबत नाही. तर परमेश्वर सर्वांच्या सोबत आहे. परमेश्वर प्रत्येक लोकांच्या सोबत राहील. जो माणूस माणुसकीच्या बळी पडेल तो माणूस आयुष्यामध्ये यशस्वी ठरेल. आयुष्यामध्ये या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवताय तर तुम्ही नक्कीच भाग्यवंत ठराल. आणि यापुढचे जर तुम्ही ऐकलं असाल तरी वारंवार ऐकून घ्या, कारण की ज्या गोष्टी आपण वारंवार ऐकतो त्या गोष्टी आपल्या आयुष्य बदलून टाकतात. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा आशीर्वाद आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. आयुष्यामध्ये जगण्याचा ठेवा एकच मार्ग, तो म्हणजे स्वामींची साथ. स्वामी जेव्हा आपल्या सोबत असतील तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. कितीही खचून गेलेला माणूस या आयुष्याला दुखावून पूर्णपणे तुटलेला माणूस सुद्धा या आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग शोधून काढतो. जेव्हा स्वामी त्यांच्या सोबत असतील, जेव्हा मुखी स्वामींचं नाव असेल, स्वामींची साथ असेल. तर नक्कीच या गोष्टी तुम्हाला समजत असतील, कारण की सध्याची वेळ या आपल्या परमेश्वरासमोर हात जोडण्याची आहे. कारण की कलियुगामध्ये आताची वेळ खूपच विकट झालेली आहे. माणूस संपण्याच्या कगारावरती आलेला आहे. माणसाला आपले आयुष्य वाचवायचे असेल, माणसाला आपल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं असेल तर स्वामींच्या साथ शिवाय काहीच होणार नाही. स्वामींच्या हात शिवाय काहीच होणार नाही व स्वामींच्या आशीर्वादाशिवाय काहीच होणार नाही. स्वामींचं नाव सर्वजण घेतात, पण जो स्वामी भक्त असतो, जो मनापासून त्यांची भक्ती करतो, तो नक्कीच स्वामींचे विचार ऐकतो, स्वामींचे संदेश ऐकतो. स्वामींच्या संदेशामध्ये एक असा शब्द लपलेला आहे जो म्हणजे अत्यंत महत्वाचा आहे. तो म्हणजे स्वामींवरची भक्ती. भक्ती ही कोणत्या प्रकारे केली जाते? निस्वार्थ प्राणाने मागितलेली इच्छा, ती म्हणजे भक्ती. स्वामींसमोर एक अशी इच्छा ठेवा ज्यात तुमचं कोणतेही स्वार्थ नसेल, ती इच्छा पूर्ण होईल बघा. कारण की स्वामींना सुद्धा ही गोष्ट माहिती आहे, आत्ताच्या वेळेत जो हावहाव करेल त्या माणसाचं सर्व काही जाईल आणि जो माणूस ज्या गोष्टी आपल्याला मिळाल्या व्यक्ती या जगामध्ये चांगले व्यक्तिमत्व ठरवतो, तो माणूस या जगामध्ये यशस्वी होण्याच्या मार्गावरती निघतो, यशस्वी होण्याच्या मार्गावरती चालतो, या आयुष्यामध्ये जिंकण्याची ताकीद ठेवतो.
आणि जर आयुष्यामध्ये जिंकायचं असेल तर आई वडील हा सर्वात मोठा शब्द आहे. ह्या शब्दाला मान द्या, या शब्दाला सन्मान द्या. प्रत्येक गोष्टीमध्ये सुखी राहाल, प्रत्येक गोष्टीसाठी सुखी राहाल. तर माणसामध्ये सर्वप्रथम बघितलेलं गुण म्हणजे माणसाची वागणूक. आता तुम्हाला मी त्याच गोष्टी समजवल्या. माणसाची वागणूक जेव्हा बदलते तेव्हा माणूस चांगला ठरतो, तेव्हा व्यक्तिमत्व चांगला ठरतो, तेव्हा माणसाची पूर्ण आपल्याला बुद्धिमत्ता समजते. आता आपण आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी करतो, पण कधीच खचून जाऊ नका. या गोष्टी तुम्हाला वारंवार ऐकायला मिळत असतील, पण ज्या गोष्टी तुम्ही वारंवार ऐकाल त्या गोष्टी तुमच्या स्वभावामध्ये उतरतील आणि येणाऱ्या आयुष्यामध्ये तुम्ही यशस्वी ठराल. फक्त एवढेच सांगतो, आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या गोष्टी तुम्ही जर लक्षात ठेवल्यात तर येणाऱ्या आयुष्यामध्ये तुम्ही कधीच दुःखी राहणार नाहीत, येणाऱ्या आयुष्यामध्ये तुम्ही कधीच रडणार नाही. स्वामींचं नाव मुखाशी घ्या, प्रत्येक क्षणी स्वामींचं नाव घ्या. स्वामी जे म्हणतात ते करा, कारण की स्वामींचा हात तुमच्या पाठीशी राहील, स्वामींचा हात तुमच्या पाठीशी राहील. मनापासून 3 वेळा बोला, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. घेऊन जावे, कारण की स्वतः ज्या लोकांनी परक्या लोकांचा विचार केलाय त्यांचं आयुष्य 100% सुखी राहणार, 100% त्यांच्या आयुष्यामध्ये सुख येणार. आणि ज्या लोकांना मदत करता येत नाही त्या लोकांनी मनात विचार आणा की जेव्हा माझ्याकडून मदत करता येईल त्यावेळेस मी मदत करीन. पण नक्कीच जर तुमच्याकडे थोडंफार काही ना असेल, त्यातलं पण थोडंफार या गोष्टीला मदत करत असाल तर नक्कीच आपले मनापासून खूप खूप आभार राहतील. खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही या छोट्या छोट्या चिमुकल्या पोरांना मदत करून लाख मोलाचे काम करू शकता. नक्कीच आजच्या या वेळेत माणुसकीला कोणीच विचारत नाही, फक्त परमेश्वराने सर्वप्रथम सांगून ठेवलेले की जो माणूस या वेळेमध्ये माणुसकीला आपल्या अंगामध्ये आणेल, दान धर्माचा काम करेल, या वेळेत तो माणूस यशस्वी ठरेल. तो माणूस 100% या आयुष्यामध्ये पुढे जाणार, या आयुष्यामध्ये यशस्वी ठरणार. आणि जर तुम्हाला या आयुष्यामध्ये यशस्वी ठरायचं आहे तर एकमेव हा मार्ग म्हणजे दान धर्माचा आणि माणुसकीचा. तर नक्कीच खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आमच्या या मोहिमेला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता. आणि एकदा नक्कीच विचार करा, स्वामींचे भक्त असाल तर. आपण आपल्या मुद्द्यांकडे वळूयात. आपले मुद्दे म्हणजे अत्यंत महत्वाचे आहेत आणि यातले काही मुद्दे तुम्ही ऐकले सुद्धा आहेत, तरी वारंवार ज्या गोष्टी तुम्ही ऐकता त्या गोष्टी तुमच्या स्मरणात राहतात व त्या गोष्टी तुमच्या अंगात येतात व त्या गोष्टी तुम्हाला तुमचे आयुष्य बदलण्याची कामं करतात. कारण की स्वामींचे विचार ही कधीच बदलत नाहीत, पण स्वामींचे विचार जेव्हा तुम्ही वारंवार ऐकतात तेव्हा ते विचार तुमच्यामध्ये रुजून जाते, तेव्हा ते विचार तुमच्यामधून बाहेर निघून तुमच्या आयुष्याला कामी पडते. तर नक्कीच स्वामींचे विचार दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नका. आणि सर्वप्रथम गोष्ट म्हणजे आत्ताची जी वेळ चालू आहे या वेळेमध्ये फक्त ह्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आपल्याला आपल्या कष्टांवरती विश्वास ठेवायचा आहे. तुम्ही कितीही अंधारात गेला असाल, कितीही दुःखात गेला असाल, कितीही तुमच्यावरती संकटे येत असतील, तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, परमेश्वर आपली परीक्षा घेतोय, त्या परीक्षेमध्ये आपल्याला उत्तीर्ण व्हायचं आहे. आणि या परमेश्वराला सुद्धा आपल्याला करून दाखवायचं आहे की मी तो माणूस आहे ज्या आत्ताच्या कलियुगामध्ये माणुसकीला मी तो माणूस आहे की आत्ताच्या वेळेमध्ये मी माणूस होऊ शकतो. कारण की सध्याच्या वेळेत आपली जवळची लोक सुद्धा आपली नाही आहेत. आणि या वेळेत तुम्ही जर एक चांगलं व्यक्तिमत्व घडवत असाल तर नक्कीच परमेश्वराचा हात तुमच्या पाठीशी राहील, परमेश्वर तुमच्या सोबत राहील. आपले स्वामी हे सर्व गोष्टींना आपल्याला मदत करतात. आपले स्वामी हे प्रत्येक गोष्टीला आपल्याला मदत करतील. पण फक्त एवढेच लक्षात ठेवा, जर तुम्ही तुमच्या यशामध्ये जर तुम्ही माज केलात तर त्या गोष्टी लगेच निघून जातात. ह्या गोष्टी पहिले समजून घ्या, कारण की आता या वेळेमध्ये तुम्हाला नक्की काय करायचे आहे या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत. आणि हेच तुमचे भविष्य ठरवणार आहे आणि याच गोष्टी तुमचे कल ठरवणार आहे. तर नक्की या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या तर भाग्यवंत ठरायला सुद्धा वेळ लागणार नाही. परमेश्वर म्हणतो की जो हा संदेश शेवटपर्यंत ऐकेल त्याचे आयुष्य पूर्णपणे भाग्यशाली ठरून जाईल.
तर सर्वप्रथम आपल्या आयुष्यामध्ये असे काही करा ज्या गोष्टी आपल्याला पुढे नेतील, ज्या गोष्टी आपल्याला यशाच्या पायरीपर्यंत नेतील. आणि जर तुम्ही मेहनत करत असाल, जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सारखे सारखे प्रयत्न करत असाल, तर त्या प्रयत्न